नमस्कार मंडळी. आज आपण फराळाच्या ताटातील सगळ्यांना आवडणारा कुरकुरीत असा कमी तिखटाचा डाएटमध्ये चालणारा पातळ पोह्यांचा चिवडा बनवतोय. हा चिवडा बऱ्याच जणींचा 1-2 दिवसातच चिवट होतो. तो होऊ नये, अगदी संपेपर्यंत चिवडा आपला कुरकुरीत राहावा म्हणून आपण व्हिडिओमध्ये टिप्स दिलेल्या आहेत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पद्धतीने तुम्ही चिवडा केला तर चिवडा तुमचा चिवट होणार नाही किंवा तुमचे पोहे आकसणार नाहीत. अगदी कुरकुरीत असा चिवडा तुमचा बनेल आणि डाएटमध्ये सुद्धा चालणार आहे. चला तर वेळ न घालवता आपण चिवडा बनवायला घेऊया. इथं आपण अर्धा किलोच्या प्रमाणात चिवडा बनवतोय. इथं मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत. हे पातळ पोहे आपल्या पोह्यांच्या सारखेच असतात, फक्त आपल्या पोह्यांच्यापेक्षा थोडे पातळसर असतात, थोडे कागदासारखे असतात. आणि हे पोहे मी 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आणि स्वच्छ चाळणीनं चाळून घेतलेले आहेत. त्यामध्ये बारीकशे कण निघतात आणि कधी बारीकशी राळसुद्धा निघते, त्यामुळं कचकच येऊ शकते. त्यामुळं पोहे नेहमी निवडून घ्यायचे. चला तर आता आपण चिवडा करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी सुरुवातीला पोहे आपण बिन तेलाच्या अगदी नुसतं कोरड्या कढईमध्ये गरम करून घेणार आहोत. हे पोहे गरम करताना कोणतंही तेल वापरायचं नाही, कोरडेच आपण गरम करून घेणार आहोत. थोडे थोडे पोहे घेऊन गरम करायचे, म्हणजे पोहे छान फुलतात, अगदी कुरकुरीत बनतात. पोहे छान 5 मिनटं गरम केल्यानंतर इथं पाहू शकताय पोहे छान आपले फुलून आलेले आहेत. पोहे थंड करण्यासाठी आपण न्यूजपेपरवर ओतणार आहोत. भांड्यामध्ये ओतायचं नाही, भांड्यामध्ये काय होतं, वाफ धरली जाते आणि पाणी सुटतं, त्यामुळे पोहे मऊ पडू शकतात. अशाच पद्धतीनं मी सगळे पोहे 2-3 बॅचमध्ये करून थोडे थोडे गरम करून घेणार आहे. थोडे पोहे गरम केल्यामुळं आपले पोहे सगळे असे कुरकुरीत राहतील. एखादे सुद्धा पोहे कच्चे राहणार नाहीत, कडक होतील. इथं आपले सगळे पोहे गरम करून झालेले आहेत. आता पाहू शकता इथं आवाज किती छान कुरकुरीत असा येतोय. पोहे मी टेबलवरती असेच थंड करण्यासाठी ठेवलेले आहेत आणि सगळे पोहे पसरवून ठेवायचे आहेत, एकाच ठिकाणी ओतून ठेवायचे नाहीत. आता आपण चिवड्याची पुढची प्रक्रिया करूया. त्यासाठी मी सुरुवातीला थोडंसं 1 चमचाभर तेल टाकून घेतले. त्यामध्ये मी 1 मोठी वाटी भरून मखाने घालणार आहे. मखाने हे डाएटमध्ये वापरले जातात आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात. त्यामुळं इथं मी चिवड्यामध्ये मखाने घालणार आहे की जेणेकरून लहान मुलंही खातील. कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे थोडंसं तेल वतून घेतले. त्यामध्ये आपण फुटाण्याची डाळ अशी थोडी तळून घेणार आहे. तुम्ही थोडीशी गरम करून घेतली बिन तेलाची तरी चालू शकते, परंतु थोडी तळून घेतली की कुरकुरीतपणा छान येतो. इथं मी अर्धा किलो पोह्यासाठी 1 वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. अशी लालसर झाली की आता आपण काढून घेणार आहोत. ते सगळ्या गोष्टी आपण कमी तेलामध्येच तळलेल्या आहेत. इथं 1 वाटी मी खोबऱ्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत, तेही आता आपण तळून घेणार आहे. अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण तळायचे, खूप जास्तही कडू होईपर्यंत तळणार नाही. आता आपण त्याच तेलामध्ये 1 वाटी शेंगदाणे तळून घेणार आहोत. तुम्ही भाजून घेतले तरी चालू शकतात, पण तळलेल्या शेंगदाण्याची कुरकुरीतपणा छान चिवड्यामध्ये येतो. शेंगदाणे मात्र मंद गॅसवरती तळून घ्यायचे, अगदी आतून तळले गेले पाहिजेत इथपर्यंत आपण तळणार आहोत. इथं मी अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. मी इथं काजू आणि बदाम वापरलेले आहेत. हे ऐच्छिक आहे, तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता, परंतु हे छान लागतात चिवड्यामध्ये. थोडेसे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आता आपण चिवड्याला फोडणी देणार आहोत. त्यासाठी आता जे आपले गरम केलेले पोहे आहेत त्यावरती सगळे आपण मसाले टाकून घेणार आहोत. हे जे कोरडे मसाले आहेत ते आपण तेलामध्ये टाकणार नाही, पोह्यांच्यावरती टाकणार आहोत. त्यावरती मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पाव वाटी इथं आपण बारीक पिठी साखर घातलेली आहे. चिवड्यामध्ये पिठी साखर घातली म्हणजे छान टेस्ट येते. आता आपण यामध्ये 1 चमचाभर जिरा पावडर घालणार आहोत. आपण कोणताही विकतचा मसाला वापरणार नाही, घरातले सगळे मसाले वापरणार आहोत. आता आपण यामध्ये 1 चमचाभर धना पावडर टाकणार आहोत आणि चटपटीतपणासाठी 1 चमचा मी इथं आमचूर पावडर घेतलेला आहे. तुम्ही इथं चाट मसालाही वापरू शकता. आता हे सगळे मसाले थोडेसे आपण वरखाली फक्त करणार आहोत, कारण फोडणी या सगळ्या मसाल्याला लागली पाहिजे. आपलं जे मगाशी जे आपण शेंगदाणे वगैरे तळलेले राहिलेलं जे तेल होतं त्यामध्येच मी फोडणी देणार आहे. त्यामध्येच मी 2 चमचे मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडली पाहिजे चिवड्यामधली, म्हणजे छान वास येतो. आणि 1 चमचाभर जिरं घातले आपण यामध्ये. चिवड्याच्या फोडणीमध्ये हिंग हे भरपूर प्रमाणात घातलेलं आहे. मी साधारण 1 मोठा चमचा भरून हिंग घातले. हिंगाचा वास चिवड्याला छान येतो. इथं आपण हिरवीगार अशी 25 ते 30 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत.
कढीपत्त्याचा रंग चिवड्यामध्ये खूप छान दिसतो आणि वासही खूप छान येतो. इथं मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे पाववाटी. ही मिरची तिखटवाली मिरची आहे. आपण यामध्ये मिरची पावडर वापरणार नाही, त्यामुळे थोडी मी जास्त प्रमाणात हिरवी मिरची घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. मिरची आणि कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे. आता आपण यामध्ये 1 ते 1.5 चमचा हळद घातलेली आहे. एकदा हळद घातली की गॅस कमी करायचा, नाहीतर हळद जळू शकते आणि काळपटपणा येऊ शकतो फोडणीला. आता या फोडणीमध्येच आपण जे शेंगदाणे, डाळ वगैरे तळून घेतलं होतं ते त्यामध्ये मिक्स करून आपण त्यामध्ये थोडंसं परतून घेणार आहोत. का तर त्या जे मसाले आहेत, हिरवी मिरची, कढीपत्त्याचा जो वास आहे त्या फोडणीलाही शेंगदाण्यांना वगैरे लागेल. ही फोडणी छान कुरकुरीत झाली पाहिजे, कच्ची नाही राहिली पाहिजे. जरी फोडणी जरी कच्ची राहिली तरी तुमचे चिवडा सॉगी होऊ शकतो. हिरवी मिरची वगैरे कडक झाली पाहिजे. तर मी पाववाटी पांढरे तीळ घेतलेले ते आपण फोडणीमध्येच घालणार आहोत, की जेणेकरून तो मसाला सगळा त्या तिळाला लागला पाहिजे. तेलामध्ये छान आपण तिळही परतून घेऊया. घरामध्ये छान फोडणीचा वास सुटलेला आहे. हिंग, हळद आणि बाकीच्या फोडणीचा अतिशय सुंदर असा कढीपत्त्याचा वास सुटलेला आहे. तर ही फोडणी आहे ते आपण जे पोहे तयार केले होते मगाशी मसाले घालून त्यावरती ओतून घेणार आहोत आणि मग खाली फोडणी ओतून मग आपण मिक्स करून घेणार आहोत. फोडणीमध्ये पोहे ओतले तर जळण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण खाली पोह्यांच्या वरती फोडणी ओतून घेणार आहोत, म्हणजे मग मिक्स करता येतं व्यवस्थित. हे असं छान 2 झाऱ्यांनी आपण व्यवस्थित सगळे पोहे मिक्स करून घ्यायचे. हात लावायचा नाही, नाहीतर पोह्यांचा आपला चुरा होऊ शकतो. इथं मला घमेल्यात व्यवस्थित मिक्स करता येत नाही, त्यामुळे आपण पसरट भांडं, परात वगैरे असं घ्यायचं आणि ते त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथं मी परातीत आपला सगळा चिवडा ओतून घेतलेला आहे आणि तो छान मिक्स करून घेणार आहे. इथं पाहू शकताय 5 मिनटं मी छान मिक्स केल्यानंतर सगळे मसाले आपल्या पोह्यांना आता लागलेले आहेत. छान व्यवस्थित छान पिवळसर असा रंग आलेला आहे आपल्या चिवड्यांना. आता हे आपले मखाणे थोडेसे मी टॉस करून मसाल्यामध्ये परत आपण या चिवड्यामध्ये ओतलेले आहेत. मखाणे चिवड्यामध्ये खूप छान लागतात. आता हा तयार केलेला चिवडा आपण थोडा थोडा घेऊन कढईमध्ये थोडा गरम करून घेणार आहोत, की जेणेकरून आपला चिवडा अजिबात शेवटपर्यंत मऊ नाही पडला पाहिजे. आता हा चिवडा गरम करताना अजिबात तेल नाही वापरायचं. अगोदर आपण जेवढी फोडणी दिलेली आहे त्याच फोडणीमध्ये आपण जेवढं तेल वापरलं आहे तेवढ्याच तेलामध्ये आपण हा चिवडा गरम करून घेणार आहोत. एक्स्ट्रा तेल नाही वापरायचं. या चिवड्याला अतिशय कमी तेल लागतं. अगदी 4 चमचे म्हटलं तरी चालू शकेल. आता हा चिवडा आपला कुरकुरीत असा झालेला आहे, तर तो थंड करण्यासाठी आपण पेपरवरती ओतणार आहोत. माझा सगळा चिवडा गरम करून झालेला आहे, तर तो आपण आता पेपरवरती ओतून घेतलेला आहे. भांड्यामध्ये ओतायचा नाही, नाहीतर त्यांना पाणी सुटतं. हे मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहे. आवाजावरूनच तुम्हाला जाणवत असेल आपला चिवडा अगदी कुरकुरीत असा झालेला आहे. चिवडा थंड झाल्यानंतरच आपण एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे. तो ओपन असा ठेवायचा नाही. ओपन ठेवला तर तो सॉगी होऊ शकतो. त्यामुळे चिवडा हा थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवायचा आहे. 15 दिवस अतिशय कुरकुरीत असा हा चिवडा शेवटपर्यंत राहतो. या दिवाळीला असाच पातळ पोह्यांचा चिवडा करून पहा आणि कसा झाला तो कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या अशाच पारंपरिक रेसिपी आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह.